सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। ते 2023 ह्या दरम्यान ह्या दोन प्रकारचे दोन गुन्हे घडलेले आहेत। जो पहिला गुन्हा आहे 704/2023 याच्यामध्ये एका व्यक्ती जो होता त्यांनी या संबंधित जो आरोपी आहे त्याच्याकडनं पैसे घेतलेले होते व्यवसायासाठी। जो सुरुवातीला जे पैसे घेतले होते त्याची टोटल अमाऊंट आहे 1,92,00,000 आणि या पैसे घेतल्यानंतर हा जो संबंधित आरोपी आहे, जो सावकार आहे, खासगी सावकार आहे, यांनी ह्या व्यक्तीकडनं मोठ्या प्रमाणात पैशाची वसुली केलेली आहे। याच्यामध्ये काही रक्कम ही सोन्याच्या स्वरूपात आणि काही रक्कम ही प्लॉटच्या स्वरूपात या व्यक्तीने स्वतः जवळ घेतलेली होती आरोपीने। टोटल जी अमाऊंट होती याच्यामध्ये जी वसुली करण्यात आली आहे 3,04,77,500 रुपये एवढी अमाऊंट या संबंधित फिर्यादीकडनं ह्या आरोपीने खासगी सावकारीने वसूल केली। दुसरा जो गुन्हा आहे हा देखील सातारा शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे 915/2023। याच्यामध्ये देखील हाच आरोपी आहे। ह्या आरोपीने अजून एका असंच व्यक्तीकडनं 91,58,000 रुपये त्याला दिले होते आणि परत त्याच्याकडनं घेताना ह्या व्यक्तीने 20,98,000 अशी रक्कम त्याच्याकडनं वसूल केलेली आहे। याच्यामध्ये देखील 81 तोळे सोने या स्वरूपात ह्या आरोपीने ह्या फिर्यादीकडनं हे पैसे घेतलेले होते। यामध्ये दोन गुन्हे दाखल होते। हा जो गुन्हा आहे हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्क करण्यात आलेला होता। याच्यामध्ये DYSP फुले मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली API शिवाजी भोसले या त्याचा तपास करत होते। या तपास दरम्यान त्यांनी याच्यामध्ये ह्या आरोपी जो आहे त्या आरोपीकडे परत तपास करायला सुरुवात केली। याच्यामध्ये संबंधित एक साक्षीदार आम्हाला याच्यामध्ये सापडला। हा जो साक्षीदार आहे हा साक्षीदार याच्यासाठी फार महत्त्वाचा ठरला, कारण या साक्षीदाराकडे सुरुवातीपासून या खासगी सावकारांनी जे काय पैसे वेगवेगळ्या माणसांना दिले होते त्याची संपूर्ण जंत्री या माणसाकडे, या साक्षीदाराकडे त्याच्याकडे होती। त्याचा सखोलपणे अभ्यास करण्यात आला आणि अभ्यास करून ही जी संपूर्ण अमाऊंट आहे त्याच्यामध्ये टॅली करण्यात आली। टॅली केल्यानंतर काही ठराविक सोनार आहे त्यांच्याकडे हे सगळे सोने ठेवण्यात आलेले होते। त्या संबंधित सोनार नोटीस देण्यात आली आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये हे सगळे जे सोने आहे ते पोलीस स्टेशनला हजर केलेले आहे। याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की सोने जप्त झाल्यानंतर संबंधित न्यायालयात हा प्रकरण चालला, याच्यामध्ये सुनावणी झाली आणि न्यायालयाने संपूर्ण हे जे अमाऊंट आहे सोने आहे हा फिर्यादीला परत करण्यासाठी त्यांनी आता आदेश देखील दिलेला आहे आणि 100% जे सोने या फिर्यादीकडनं घेण्यात आलेले होते सगळं सोनं आता परत त्या फिर्यादीला मिळणार त्याचा आदेशही निर्गमित झालेला आहे। इनफॅक्ट ह्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आम्ही ती कारवाई देखील आम्ही करणार आहे आणि त्या फिर्यादींना देखील सगळं सोनं आम्ही परत करणार आहे। महत्त्वाची सूचना अशी आहे की आपल्या सातारा जिल्ह्यात अशा प्रकारचे खाजगी बेकायदेशीर सावकार बरेच आहेत। आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी आवाहन करेन की मनी लेंडिंगसाठी लायसन्स होल्डर व्यक्तीकडनंच पैसे घेण्याची शासनाची तरतूद आहे किंवा बँकाकडनं लोन घेण्याची शासनाकडे तरतूद आहे। तर मात्र अशा प्रकारचे बेकायदेशीर ज्यांच्याकडे परवाने नाही अशा प्रकारच्या लोकांकडनं पैसे घेतले नाही पाहिजे, कारण ह्या लोकांची नंतर फार मोठ्या प्रमाणात त्यांची फसवणूक केली जाते, त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातात, त्यांचे जमीन बळकावले जातात आणि एकंदरीत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गोरगरीब जी पब्लिक आहे ज्यांना पैशाची गरज असते त्यांची पिळवणूक केली जाते। असं आव्हान देखील मी आपल्या माध्यमातून सर्व साताऱ्याच्या नागरिकांना करतो। आमच्या प्रेस नोटमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश त्याप्रमाणे आरोपीचं आम्ही नाव देत नसतो, तरीही पत्रकार म्हणून जर आपल्याला नावं वगैरे त्यांची पाहिजे असेल तर ती माहिती आपल्या पोलीस स्टेशनकडनं मी उपलब्ध करून देतो।
टॅन 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 जीकेम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जीकेम आटा चक्की. टॅन 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 जीकेम आटा चक्की. आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन